गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. सगळेजण कशा आहात? आशा करते सगळेजण चांगलेच असाल. मी अपेक्षा माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या ब्लॉगची सुरुवात देवपूजापासून झाली. सुंदर अशी देवपूजा करून घेतली होती आणि सोबतच देव सुद्धा होती. दोघींनी आज आम्ही मॅचिंग ड्रेस घातला होता आणि दोघींनी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यासोबतच देव इथं थोडंसं टाळ वगैरे वाजवत होती, तर तिच्यासोबत थोडासा टाइमपास केला. स्वयंपाक वगैरे माझा झालाच होता, तर मला आज चिवडा बनवायचा होता आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चिवडा बनवण्यासाठी इथं सगळ्यात अगोदर शेव बनवायची होती, तर शेवसाठी इथं मी बेसन पीठ घरीच बनवलेलं होतं, म्हणजे घरीच दळलेलं होतं. ते बेसन पीठ घेतलं, त्याच्यात चवीनुसार नमक आणि हळद घालून घेतली आणि थोडं पाणी करून इथं घालून घेतलं. एकदम पातळ असं बेटर नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही करायचं, जे की सोऱ्याला छान असं डबल असं थोडंसं मीडियममध्ये बेटर करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता दाखवल्याप्रमाणे. चवीनुसार मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं. आता तुम्हाला अंदाज आलाच असा, रोजच्या स्वयंपाकाने आपल्याला अंदाज येऊनच जातो. आणि त्याच्यानंतर इथं मी मुरमुरे काढून घेतले. मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार होते. सगळ्यात अगोदर तर मुरमुरे इथं चाळून घ्यायला घेतले, कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक भुसा निघतो. ते चाळून झाल्यानंतर पीठ इथं चांगलं म्हणजे भिजलं होतं. त्याच्यानंतर लागली शेव बनवायला घेतली. तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी शेव इथं माझी तयार झाली होती. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये लसण, अद्रक, जिरे, घरचीच मिरची आणि त्याच्यासोबत इथं धने देखील मी घातले होते. हा मसाला मी घरीच बनवला होता मुद्दाम, त्याच्यामुळेच हा रेसिपी शेअर करत आहे. बारीक झाल्यानंतर हळद घालून चांगला असं तळून घेतला आणि मुरमुऱ्यामध्ये टाकून घेतला. त्याच्यानंतर इथं खोबरं देखील घेतलं होतं आणि सोबतच इथं मी मक्का पोहे देखील तळून घेतले होते आणि कढीपत्ता सुद्धा तळून घेतला. चांगला असं जे मसाला आहे ना, मुरमुऱ्यामध्ये अगोदर चांगला चोळून घेतला. सगळं मुरमुऱ्याला मसाला लागल्यानंतर त्याच्यामध्ये मक्का पोहे आणि आपला जे चिवडा मसाला जे केला होता तो देखील ॲड केला, म्हणजे कढीपत्ता वगैरे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप एक पुड्याचा चिवडा मी बनवला होता, जो की अर्धा किलो मुरमुरे असतात तेवढ्याचा. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार नमक घालून घेतलं. त्याच्यानंतर अर्धा जो चिवडा आहे ना कढाईमध्ये काढून घेतला, कारण माझ्याकडे असं एवढं मोठं असं काही पातेलं वगैरे नाही आहे चिवडा वगैरे बनवण्यासाठी. पण नेहमी माझी हीच आहे, पण यावेळेस जरा मका पोहे जास्त टाकले होते. दिवला जास्त आवडतात म्हणून, आणि स्पेशली तिच्या बड्डेसाठी मी हा चिवडा बनवला होता. खूप दिवसानंतर ही रेसिपी म्हणजे टाकते व्हिडिओ, मला टाकणंच झाला नाही. तर एकदम साधा सिंपल घरच्याच मसाल्याने मी हा चिवडा बनवला होता आणि सेव बनवून घेतली होती एकदम बारीक बारीक, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मका पोहे वगैरे टाकून घेतल्याने एकदम टेस्टी असा चिवडा झाला होता. तुम्ही देखील असा घरीच मसाला बनवू शकता. ह्याच्यात डाळवं वगैरे मी सगळंच ॲड केलं होतं. मी स्वतःच व्हिडिओ काढत असल्यामुळे कधी कधी काय होतं, ते चालू करायचंच राहून जातं आणि मी व्हिडिओ लावून ठेवलेला असतो, पण ते चालूच करायचं राहून जातं. त्याच्यानंतर शेव बघू शकता किती खुसखुशीत अशी झाली होती, ते देखील ॲड करून घेतली. आणि असा मसाला तुम्ही घरी बनवू शकता आणि चिवडा मसाला आणायची सुद्धा गरज नाही. अगदी घरच्या घरी हा मसाला बनवू शकतो आपण. एकदम साधं सिंपल. अद्रक, लसण, थोडीशी मिरची जर तुमच्याकडे वाळलेली असेल किंवा हिरव्या मिरचीचं देखील आपण बनवू शकतो. सोबत धने घालायचे आणि कढीपत्ता सुद्धा बारीक करायला टाकायचा, कारण बारीक कढीपत्ता मुरमुऱ्याला लागतो आणि त्याची चव न जरा वेगळीच होऊन जाते. आणि एकदम चवदार असा चिवडा इथं माझा रेडी होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.